अवघ्या 20 गुंठ्यात 8 लाखांचं उत्पन्न. शिमला मिरचीच्या लागवडीतून शेतकरी मालामाल. किलोला मिळतोय तब्बल 40 रुपयांचा भाव. ही गोष्ट आहे मिरज तालुक्यातील जांड्रावाडी गावातील दोन सख्या भावंडांची. दत्तात्रय कुंडले आणि अशोक कुंडले असे या दोन भावंडांची नावं असून आपण याच कुंडले भावंडांच्या शिमला मिरचीच्या लागवडीबद्दल सखोल माहिती जाणून घेणार आहोत. खरं तर शिमला मिरचीनं गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रासह देशभरातील अनेक शेतकऱ्यांना कोट्याधीश बनवलं आहे. जे शेतकरी चांगल्या प्रकारे या पिकाचं संगोपन आणि नियोजन करतात त्यांना यातून सातत्यानं उत्कृष्ट नफा मिळत आहे आणि यशाचं नेमकं हेच गमक कुंडले भावंडांनाही सापडलं असून त्यांचा हा 20 गुंठ्याचा प्लॉट त्यांच्या या मेहनतीचा आणि उत्कृष्ट नियोजनाचा उत्तम पुरावा आहे. ज्या काळात अनेक शेतकरी शेती परवडत नाही अशी तक्रार करतात त्याच काळात कुंडले बंधूंनी केवळ त्यांच्या कठोर परिश्रमाच्या बळावर तब्बल 7 एकर जमीन खरेदी केली. या भावंडांना शिमला मिरचीचं नियोजन करत असताना प्रतीक इंडस्ट्रीज या कंपनीनं मोलाची साथ दिली. या शेतकऱ्यानं सुरुवातीलाच बेडमध्ये प्रतीकचं न्यूट्रॉल फास्टर आणि त्यानंतर बेड निर्जंतुकीकरणासाठी बायोप्रोटेक्ट वापरल्यामुळे या शेतकऱ्याला त्याचा चांगला फायदा मिळाला आहे. त्यासोबतच रोपांच्या पांढऱ्या मुळीची वाढ उत्तम व्हावी यासाठी त्यांनी नायट्रो ह्युमसचा वापर केला असून झाडांचा फुटवा आणि वाढ जोमदार व्हावी यासाठी त्यांनी प्लांट लिफ्ट देखील वापरला आहे. मिरची पिकात फुलकळीचा टप्पा महत्त्वाचा असून त्यासाठी या शेतकऱ्याने ड्रीपमधून न्यूट्रॉन P40 तर स्प्रेमधून प्रोटीन प्लसची फवारणी केली असून भुरी, दावण्या आणि करप्याचा अटॅक होऊ नये यासाठी या शेतकऱ्यानं प्रतीकच्या P-लेक्सिंग नावाच्या औषधाचा वापर केला आहे. शिमला मिरचीतून भरघोस नफा मिळवायचा असेल तर भरपूर सेटिंग होणं देखील गरजेचं आहे आणि त्यासाठी या शेतकऱ्यानं प्रतीकच्या पीक फ्लॉवर आणि रॉयल कॅल्बोरचा वापर केला असून फळांची शायनिंग, चकाकी आणि वजन वाढीसाठी त्यांनी ड्रीपमधून K30 तर स्प्रेमधून रॉयल एक्सपांड या प्रोडक्टचा वापर केला आहे. कुंडले बंधू यांना 20 गुंठे प्लॉटसाठी पहिल्या तोड्यापर्यंतचा एकूण खर्च हा सुमारे 1 लाख रुपये आला असून त्यांना केवळ 2 टनाच्या पहिल्याच तोड्यातून 40 रुपये प्रति किलो दराने 80,000 रुपये मिळाले आहेत. संपूर्ण 3 ते 4 महिन्याच्या पीक चक्रात त्यांना एकूण 7 ते 8 लाख रुपये मिळतील असा अंदाज त्यांनी कृषी मंत्र्याशी बोलताना व्यक्त केला आहे. या संपूर्ण प्रवासात कुंडले बंधू यांना प्रतीक इंडस्ट्रीजचे रोहित पाटील यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. योग्य नियोजन, अनुभवी तज्ज्ञांचं मार्गदर्शन आणि अपाट मेहनतीच्या जोरावर शिमला मिरचीची लागवड अत्यंत फायदेशीर ठरू शकते हेच या शेतकरी बंधूंनी दाखवून दिले. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या भावंडांची शिमला मिरचीची यशोगाथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्र्याच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.